नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। ही भाजी तयार करण्यासाठी एक मध्यम आकाराचा बटाटा घेतला। बटाटा उकडून घेतलेला आहे आणि त्याची साल काढून घेतली। हा बटाटा किसून घ्यायचा आहे। आता यामध्ये एक वाटी अगदी बारीक कापून घेतलेली पत्ताकोबी घालायची, एक वाटी अगदी बारीक कापून घेतलेलं गाजर घालायचंय आणि एक वाटी बारीक कापून घेतलेली कांद्याची पात घालायची आहे। इथे आपण हॉटेल स्टाईल व्हेज मराठा बनवत आहोत, तर भाजी अगदी हॉटेल सारखी तयार होण्यासाठी यामध्ये अर्धी वाटी आपल्याला किसून घेतलेलं पनीर घालायचं आहे। आता ज्या वाटीने आपण भाज्या मोजून घेतल्या होत्या त्याच वाटीने यामध्ये एक वाटी बेसन पीठ घालायचंय आणि पाव वाटी कॉर्नफ्लोअर घालून घ्यायचे, एक चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची, अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे, एक चमचा धणे पावडर घालायची, एक चमचा जिरे पावडर घालायची, अर्धा चमचा हळद घालायची आहे, एक चमचा लाल तिखट घातलं, पाव चमचा गरम मसाला घातला आणि एक चमचा कस्तुरी मेथी घालून घेतली। आता चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची। आता अजिबात थोडंही पाण्याचा वापर न करता याचं आपल्याला मऊसूत पीठ हे मळून घ्यायचं आहे। बटाटा घातलेला आहे, यामध्ये आपण भाज्या घातलेल्या आहे, याला पाणी सुटतं, त्यामुळे यातच पीठ आपल्याला मळून घ्यायचे। पीठ आपल्याला सैलसर मळून घ्यायचं आहे। जेवढं मी तुम्हाला बेसन पिठाचं प्रमाण सांगितलेलं आहे तेवढं अगदी परफेक्ट यासाठी झालेलं आहे। याचे आपल्याला कोफ्ते तयार करायचे आहे, तर त्यासाठी पीठ हे सैलसरच मळून घ्यायचंय। जर पीठ हे घट्ट मळलेलं असेल तर कोफ्ते यातून कच्चे राहू शकतात। कोफ्ते तयार करण्यासाठी हाताला तेल लावून घ्यायचे। साधारण लिंबाच्या साईज एवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचे आणि याचे असे बॉल्स तयार करून घ्यायचे। इथे मी हे सगळे कोफ्ते याच पद्धतीने तयार करून घेतले। आता कोफ्ते फ्राय करण्यासाठी तेल मध्यम टेम्परेचरवरती गरम करून घेतलं। यामध्ये हे कोफ्ते घालून घ्यायचे। कोफ्ते आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायचे। कोफ्ते एका साईडने फ्राय झाल्यावरती कोफ्ते पलटून घ्यायचे आणि कोफ्ते दोन्ही साईडने चांगले फ्राय करून घ्यायचे। कोफ्ते इथे मी फ्राय करून घेतलेले आहे, बघू शकता मस्तसे क्रिस्पी कुरकुरीत असे कोफ्ते आपले फ्राय झालेले आहे। आता भाजीसाठी वाटण कसं करायचं ते बघूया। कढईमध्ये पोहे खाण्याचे 2 छोटे चमचे तेल गरम करून घेतलं। यामध्ये आपल्याला एक वाटी उभा कट करून घेतलेला कांदा घालायचा आहे, एक चमचा जिरं घालायचे, एक चमचा धणे घालायचे, 4 ते 5 काजू घालायचे आहे, 6 ते 7 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घालून घ्यायचे आणि 2 चमचे यामध्ये खोबऱ्याचा किस घालून घ्यायचा आहे। आता हे सगळे जिन्नस आपल्याला गॅसच्या मीडियम फ्लेमवरती हलक्या गुलाबी रंगावरती चांगले भाजून घ्यायचे आहे। इथे मी हे सगळे जिन्नस चांगले भाजून घेतलेले आहे, बघू शकता या पद्धतीने। आता याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि पूर्णपणे हे थंड झाल्यावरती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे। थोडंसं यामध्ये पाणी घालायचे आणि वाटण अगदी बारीक आपल्याला वाटून घ्यायचे, बघू शकता या पद्धतीने। वाटण तयार झालेलं आहे। आता भाजी कशी बनवायची ते बघूया। कढईमध्ये 4 ते 5 छोटे चमचे तेल गरम करून घेतलंय। यामध्ये तयार करून घेतलेलं संपूर्ण वाटण आपल्याला घालून घ्यायचे। वाटण सुरुवातीला तेलामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचे। आता लगेच यामध्ये आपल्याला काही मसाले घालून घ्यायचे आहे। 1 चमचा तिखट घालायचे, 1 चमचा काश्मीरी मिरचीचं तिखट घालायचं रंगासाठी, 1 चमचा किचन किंग मसाला घालायचा। किचन किंग मसाल्यामुळेच भाजीची चव अगदी हॉटेल सारखी लागते। 1 चमचा काळा मसाला घालून घ्यायचा, पाव चमचा हिंग घालायचे आणि हे सगळे मसाले आपल्याला चांगले या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। आता हे वाटण गॅसच्या मंद आचेवरती सतत मिक्स करत आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे। इथे हे वाटण मी परतून घेतलेलं आहे, बघू शकता वाटणाला मस्त तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची। आता यामध्ये पोहे खायचा 1.5 चमचा दुधावरची साय घालून घ्यायची। दुधावरची साय वापरल्यामुळे भाजीची चव ही दुपटीने वाढते आणि भाजी चवीला अप्रतिम चवीची तयार होते। 1 छोटा चमचा कस्तुरी मेथी बारीक क्रश करून घ्यायची आणि ती यामध्ये घालायची। सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। आता मसाल्यावरती झाकण ठेवायचे आणि गॅसच्या मंद आचेवरती आपल्याला 2 मिनिटं मसाल्यावरती एक वाफ काढून घ्यायची। इथे 2 मिनिट झालेले आहे। आता झाकण काढून घेऊया। बघू शकता मसाल्यावरती छान तेलाचा कट आलेला आहे। यावरून समजायचं मसाला इथे आपला अगदी परफेक्ट असा भाजून झालेला आहे। आता आपल्याला यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी घालायचे। इथे मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे, याला मिक्स करून घ्यायचे।
तुम्ही या भाजीची थिकनेस बघून घ्या, या पद्धतीची आपल्याला ठेवायची, कारण हॉटेलच्या भाज्या असतात तर त्या घट्टसर असतात, जास्त सैलसर नसतात. त्यामुळे तुम्ही आवडीप्रमाणे यामध्ये पाणी हे कमी जास्त देखील करू शकता. चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि भाजी आपल्याला गॅसच्या मंद आचेवरती झाकण न ठेवता शिजवून घ्यायची. इथे ही भाजी मी गॅसच्या मंद आचेवरती शिजवून घेतलेली आहे. भाजीला चांगली उकळ आलेली आहे. आता यामध्ये हे फ्राय करून घेतलेले कोफ्ते आपल्याला घालून घ्यायचे आहे. कोफ्ते घातल्यानंतर गॅसच्या मंद आचेवरती पुन्हा ही भाजी 4 ते 5 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायची आहे. इथे मी ही भाजी गॅसच्या मंद आचेवरती शिजवून घेतलेली आहे. बघू शकता भाजीवरती मस्त तेलाचा कट आलेला आहे. सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. तयार झाली इथे आपली ही व्हेज मराठा. दिसायला एवढी सुंदर दिसते, त्यापेक्षा चवीला ही भाजी अप्रतिम तयार होते. भाजी लगेच बाउलमध्ये सर्व करून घेऊया. भाजी अशी सर्व करून घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि किसून घेतलेलं पनीर घालायचं आहे. बघितले ना, अगदी हॉटेलसारखी व्हेज मराठा आज आपण घरच्या घरी तयार केली. चवीला अगदी भन्नाट लागतो हा व्हेज मराठा. नक्की या पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 2. आता ही भाजी तयार करण्यासाठी इथे मी 1 वाटी चवळीचे दाणे घेतलेले आहे. चवळीच्या शेंगा सोलून घेतल्या आणि त्यातील दाणे काढून घेतले. हे दाणे 2-3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि नंतर कुकरमध्ये घातले. यात आपल्याला 1 ग्लास पाणी घालायचे, पाव चमचा हळदी पावडर घालायचे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता कुकरचं झाकण लावून आपल्याला कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. आता दाणे शिजत आहे तोपर्यंत भाजीसाठी वाटण कसं करायचं ते बघूया. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे घालायचे. शेंगदाण्यांची मी साल काढून घेतली. 6 ते 7 हिरव्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत तर त्या घातल्या. 1 चमचा भाजून घेतलेले धणे घातले. 1 चमचा जिरं घातलं आणि 6 ते 7 लसणच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घालून घेतलं. 1 वाटी कोथिंबीर घालायची. कोथिंबीर थोडीशी जास्तच घालायची, त्यामुळेच भाजीला जास्त छान चव येते. थोडंसं पाणी घालून अगदी बारीक असं वाटण हे तयार करून घ्यायचे. बघू शकता या पद्धतीने वाटण तयार होत होतं तोपर्यंत इथे आपले चवळीचे दाणे सुद्धा चांगले शिजलेले आहे. बघू शकता मस्त असे मऊसूत दाणे हे शिजले गेलेले आहे. आता भाजी कशी बनवायची ते बघूया. कढईमध्ये 6 छोटे चमचे तेल गरम करून घेतलं. यामध्ये 1 चमचा मोहरी घातली. मोहरी तळतडल्यानंतर अर्धा चमचा हिंग घालून घेतला. आता तयार करून घेतलेलं शेंगदाणे आणि कोथिंबीरीचं वाटण आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा इथे आपल्याला संपूर्ण वाटण वापरायचं आहे. आता हे वाटण आपल्याला गॅसच्या मंद आचेवरती तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. इथे मी हे वाटण परतून घेतलेलं आहे. बघू शकता वाटणाला मस्त तेल सुटलेलं आहे आणि वाटणचा रंग देखील अगदी हिरवागार झालेला आहे. यावरून समजायचं वाटण चांगलं परतून झालेलं आहे. आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचंय. पाव चमचा हळदी पावडर घालायचे आणि पाव चमचा गरम मसाला पावडर घालून घ्यायचे. याला मिक्स करून घ्यायचे आणि गॅसच्या मंद आचेवरती झाकण न ठेवता 2 मिनिटं याला शिजवून घ्यायचे. वाटण इथे मी शिजवून घेतलेलं आहे. वाटण शिजवल्यामुळे यावरती छान मस्त असा तेलाचा कट आलेला आहे. यावरूनच समजायचं वाटण इथे आपलं परफेक्ट असं भाजून झालेलं आहे. आता यामध्ये शिजवून घेतलेले चवळीचे दाणे घालून घ्यायचे. याला मिक्स करून घ्यायचे. भाजी फार घट्ट वाटत आहे त्यामुळे यामध्ये गरम करून घेतलेलं 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे. तुम्ही भाजीची थिकनेस आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मी या पद्धतीची थिकनेस ठेवलेली आहे. आता सगळ्यात शेवटी भाजीमध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय आणि भाजी गॅसच्या मंद आचेवरती झाकण न ठेवता आपल्याला शिजवून घ्यायची आहे. इथे मी ही भाजी झाकण न ठेवता गॅसच्या मंद आचेवरती शिजवून घेतलेली आहे. मस्त अशी चवळीच्या दाण्यांची भाजी तयार झालेली आहे. ही भाजी चवीला अगदी छान लागते. सगळ्यात शेवटी यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. 2 चपाती ऐवजी 3 चपात्या कधी खाणार ते देखील तुम्हाला समजणार नाही, इतकी चविष्ट ही भाजी तयार होते. नक्कीच या पद्धतीने एकदा तुम्ही ट्राय करून बघा. प्रकार क्रमांक 3. आता ही भाजी बनवण्यासाठी इथे मी 250 ग्रॅम छोले रात्री पाण्यामध्ये भिजत घातलेले होते. तुम्ही पाहू शकता छोले मस्त असे भिजले गेलेले आहे. आता हे छोले आपल्याला शिजवून घ्यायचे आहे तर त्यासाठी इथे मी कुकर घेतलेला आहे. यामध्ये हे छोले घालून घ्यायचे आहे. यामध्ये आता आपण 1 ग्लास पाणी घालून घेऊया. अगदी चिमूटभर यामध्ये बेकिंग सोडा घालायचा आहे. असा बेकिंग सोडा घातल्यामुळे छोले मस्त असे मऊसूत शिजले जातात. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे.
आता कुकरचं झाकण लावून आपल्याला कुकरच्या 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। आता छोले शिजत आहे तोपर्यंत आपण भाजीसाठी वाटण तयार करून घेऊया। वाटण तयार करण्यासाठी कढईमध्ये 1 वाटी कांदा घातला, यावरती 1 छोटा चमचा तेल घालून घ्यायचा आहे आणि हा कांदा आपल्याला गुलाबी रंगावरती चांगला भाजून घ्यायचा आहे। इथे मी हा कांदा भाजून घेतलेला आहे, बघू शकता अशा पद्धतीने। आता यामध्येच आपल्याला खडे मसाले घालून घ्यायचे आहे, तर त्यासाठी इथे मी 1 तेजपत्त्याचा पान घेतलेला आहे, 3 लवंग घेतलेले आहे, 1 इंच दालचिनी, अर्ध चक्री फूल, 2 हिरवी वेलची आणि 3 मिरे घेतलेले आहे। आता हे खडे मसाले आपण यामध्ये घालून घेऊया। यामध्येच आपल्याला 4 ते 5 काजू घालून घ्यायचे आहे, 1 चमचा जिरं घालायचं आहे, 1 चमचा खसखस घालायची आहे। आता 1 इंच आलं घालायचं आहे आणि 6 ते 7 लसणच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घालायचा आहे, तुम्ही ते ओलं खोबरं सुद्धा वापरू शकता। आता पुन्हा याला 1 ते 2 मिनिटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे, बघू शकता मी याला भाजून घेतलेला आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी टोमॅटो घालून घ्यायचा आहे। आता हे टोमॅटो कांद्यासोबत आपल्याला मऊ होईपर्यंत 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। इथे मी हे टोमॅटो मऊ होईपर्यंत चांगलं परतून घेतलेलं आहे। इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। इथे आपली वाटणाची तयारी होत होती तोपर्यंत इथे आपले हे छोले सुद्धा चांगले शिजले गेलेले आहे। आता छोले आपण चेक करून घेऊयात, तुम्ही बघू शकता छान असे मऊसूत इथे आपले हे छोले शिजले गेलेले आहे। आता आपण जे कांदा, खोबरं आणि टोमॅटोचं मिश्रण भाजून घेतलेलं होतं तर ते सुद्धा थंड झालेलं आहे। आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया। आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे वाटण अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे। इथे मी वाटण हे वाटून घेतलेलं आहे। आता लगेच आपण भाजी बनवायला सुरुवात करूयात। भाजी बनवण्यासाठी 4 छोटे चमचे तेल इथे मी गरम करून घेतलं। आता हे संपूर्ण वाटण आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचं आहे। सुरुवातीला हे वाटण आपल्याला असं तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहे। 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे, 1 चमचा काश्मीरी मिरचीचं तिखट घालायचं आहे रंगासाठी, पाव चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे, पाव चमचा हिंग घालायचा आहे, 1 चमचा किचन किंग मसाला घालायचा आहे आणि 1 चमचा यामध्ये आपल्याला धणे पावडर घालून घ्यायचे आहे। आता हे मसाले चांगले आपल्याला या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे वाटण आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती 4 ते 5 मिनिटं सतत मिक्स करत तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे। इथे मी हे वाटण तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे, याला मिक्स करून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला वाफेमध्ये 2 मिनिटं हे वाटण शिजवून घ्यायचं आहे। इथे मी हे वाटण 2 मिनिटं शिजवून घेतलेलं आहे। आता यावरचं झाकण काढूयात, तुम्ही बघू शकता वाटणावरती छान तेलाचा कट आलेला आहे, यावरनं समजायचं इथे आपण जे वाटण आहे ते चांगलं भाजून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला हे शिजवून घेतलेले छोले घालून घ्यायचे आहे आणि छोले शिजवताना आपण त्यात पाणी घातलेलं होतं तर ते पाणी सुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता भाजी मिक्स करून घ्यायची आहे। मला ही भाजी फार घट्ट वाटत आहे तर त्यामुळे यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। इथे मी 1 ग्लास गरम करून घेतलेलं पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे। भाजीची थिकनेस तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तुम्ही बघू शकता इथे मी अशा पद्धतीने या भाजीची थिकनेस ठेवलेली आहे। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि ही भाजी आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती झाकण न ठेवता 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। भाजी शिजवताना यावरती झाकण ठेवायचं नाही, जर आपण भाजीवरती झाकण ठेवलं तर भाजीवरती फार फेस येतो आणि तेलाचा कट सुद्धा निघून जातो। इथे मी ही भाजी झाकण न ठेवता शिजवून घेतलेली आहे। आता यावरती आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता भाजीवरती छान तेलाचा कट आलेला आहे आणि मस्तशी चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे। अशी ही छोल्यांची भाजी चवीलाही अगदी भन्नाट लागते आणि मस्तशी चमचमीत तयार होते। तुम्ही ही भाजी भातासोबत, भाकरीसोबत आणि चपातीसोबत खाऊ शकता। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4, ही भाजी बनवण्यासाठी 2 छोट्या आकाराची बटाटे मी कट करून घेतलेली आहे। बटाट्याची साल काढून घेतली आणि बटाटे कट केल्यानंतर त्यांना धुवून घ्यायचं आणि पाण्यामध्ये ठेवायचं आहे, म्हणजे बटाटे काळे पडत नाही।
त्याच पद्धतीने 3 छोट्या साईजची काटेरी वांगी इथे मी कट करून घेतलेली आहे आणि वांगी देखील आपल्याला पाण्यामध्ये घालायची आहे म्हणजे वांगी काळी पडणार नाही। आणि पाववाटी इथे मी वाटाणे घेतलेले आहे। आता भाजीसाठी वाटण बनवून घेऊयात, तर त्यासाठी 2 चमचे खोबरा किस घ्यायचा आहे। सुको खोबरं वापरलेलं आहे, तुम्ही तो ओलं खोबरं पण वापरू शकता। 4 ते 5 काजू यामध्ये घालून घेतले आणि 1 चमचा पांढरे तीळ घातलेले आहे। 1 चमचा खसखस यामध्ये घालायची आहे। 1 चमचा जिरं घालायचं आहे। आता यामध्ये खडे मसाले घालायचे आहे। 1 इंच दालचिनी घेतलेली आहे, अर्ध चक्री फूल घेतलेले आहे, 3 लवंग घेतलेले आहे, 3 मिरे घेतलेले आहे आणि 2 हिरवी वेलची घेतलेली आहे। आता 1 इंच अद्रक घेतलेला आहे आणि 6 ते 7 लसणच्या पाकळ्या घेतल्या। 1 वाटी कोथिंबीर यामध्ये घालून घेतली। अशी कोथिंबीर या वाटणासोबत वाटून घेतल्यामुळे भाजीची चव अप्रतिम लागते। आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि अगदी बारीक असं हे वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। आता वाटण तयार झालेलं आहे। आता भाजी बनवायला सुरुवात करूया। 3 छोटे चमचे तेल इथे मी गरम करून घेतलं। यामध्ये 1 चमचा मोहरी घातली। मोहरी तडतडल्यानंतर पाव चमचा हिंग घातला आणि 1 मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालून घेतला। 3 हिरव्या मिरच्या कट करून यात घातलेल्या आहे आणि इथे मी 6 ते 7 कढीपत्त्याची पानं घातलेली आहे। यामध्ये आपल्याला 1 तेजपत्त्याचं पान घालून घ्यायचं आहे। आता कांदा मऊ होईपर्यंत 2 ते 3 मिनिटं आपल्याला तेलावरती चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाला। आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी बारीक कापून घेतलेलं टोमॅटो घालून घ्यायचं आहे। आता हे टोमॅटो देखील मऊ होईपर्यंत 3 ते 4 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती परतून घ्यायचं। टोमॅटो इथे परतून घेतलेला आहे। आता हे तयार करून घेतलेलं आपल्याला वाटण संपूर्ण यामध्ये घालून घ्यायचं आहे। असं वाटण यामध्ये घातल्यानंतर लगेच यामध्ये मसाले घालून घ्यायचे। 1 चमचा काश्मीरी मिरचीचं तिखट घालायचं आहे रंगासाठी। अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे। आता अर्धा चमचा यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं आहे। तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, कारण आपण कांद्यामध्ये सुद्धा मिरच्या घातलेल्या होत्या, त्यामुळे तिखट थोडंसं कमी घातलेलं आहे। पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा हळदी पावडर आणि 1 चमचा किचन किंग मसाला घालून घेतला आणि 1 चमचा धणे पावडर घातली। आता हे सर्व मसाले आपल्याला या वाटणासोबत चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि 1 ते 2 मिनिटं हे वाटण आपल्याला गॅसच्या मंद आचेवरती चांगलं परतून घ्यायचं आहे। इथे मी हे वाटण चांगलं परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये अर्धी वाटी आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे 2 मिनिटांसाठी आणि आपल्याला एक वाफ यावरती काढून घ्यायची आहे। बघू शकता या मसाल्यावरती छान वाफ आलेली आहे आणि मसाल्यावरती मस्त वाफ आल्यामुळे तुम्ही बघू शकता यावरती छान तेलाचा कट आलेला आहे। आता यामध्येच आपल्याला ही वांगी घालून घ्यायची आहे आणि बटाटे घालून घ्यायचे आहे आणि वाटाणे देखील घालून घ्यायचे आहे। इथे आज आपण वाटाणे, बटाटा आणि वांग्याची मिक्स रस्सा भाजी बनवत आहोत। तर सुरुवातीला छान या मसाल्यासोबत आपल्याला या भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या आहे 1 ते 2 मिनिटं। भाज्या परतून घेतल्यानंतर यामध्ये गरम करून घेतलेलं 2 ग्लास पाणी घालायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता भाजीची थिकनेस तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। मी अशा पद्धतीची या भाजीची थिकनेस ठेवलेली आहे। आता या भाजीवरती झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 12 मिनिटं गॅसच्या मंद आचेवरती आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। इथे मी ही भाजी 10 ते 12 मिनिटं बरोबर शिजवून घेतलेली आहे। यावरचं झाकण काढायचं। आता आपण भाजी चेक करून घेऊयात। तुम्ही बघू शकता छान असा बटाटा मऊसूत शिजला गेलेला आहे। आता वांग बघून घेऊया। वांग देखील छान मऊसूत शिजलेलं आहे। इथे आपली भाजी मस्तशी तयार झालेली आहे। आता या भाजीमध्येच आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे भाजी। भाजी शिजल्यामुळे थोडीशी घट्ट झालेली आहे। मला यामध्ये आणखी पाण्याची गरज वाटत आहे, त्यामुळे यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पुन्हा पाणी घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा ही भाजी गॅसच्या मंद आचेवरती 1 ते 2 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। भाजीची थिकनेस तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। इथे मी ही भाजी शिजवून घेतलेली आहे। सगळ्यात शेवटी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि भाजी मिक्स करून घ्यायची। तयार झाली इथे आपली मस्तशी वांग, बटाटा आणि वाटाण्याची भाजी। चवीला अप्रतिम लागते। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5 मध्ये आपल्याला 2 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पाण्याला एक खडखडून उकळ काढून घ्यायची आहे। पाण्याला उकळ आलेली आहे। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी मकीचे दाणे घालून घ्यायचे आहे। हे दाणे आपल्याला 4 ते 5 मिनिटं शिजवून घ्यायचे आहे। आता मकीचे दाणे शिजत आहेत तोपर्यंत आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे।
आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 काजू घालायचे आहे। यामध्ये पाव वाटी मकीचे दाणे घालून घ्यायचे आहे। 1 इंच आल्याचे काप घालायचे आहे आणि 6 ते 7 लसणच्या पाकळ्या घालायच्या। 1 चमचा यामध्ये जिरं घालायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून याची आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। इथे मी याची बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे। इथे आपलं हे वाटण तयार झालं। वाटण तयार होत होतं तोपर्यंत इथे आपले हे मकीचे दाणे सुद्धा शिजले गेलेले आहे। आता गॅस बंद करून घ्यायचा आणि यातील जे पाणी आहे ते पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता कढईमध्ये आपल्याला 4 छोटे चमचे तेल घालून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला 2 चमचे बटर घालून घ्यायचे। बटर ऐवजी साजूक तूप सुद्धा तुम्ही ते वापरू शकता। आता तेल आणि बटर चांगलं गरम झालं, यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली। मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये चिमूटभर हिंग घातला आणि एक मोठ्या साईजचा बारीक चिरलेला यामध्ये कांदा घालून घ्यायचा आणि 6 ते 7 कढीपत्त्याची पानं घालायची। कांदा आपल्याला हलकासा सोनेरी रंगावरती छान परतून घ्यायचा आहे। आता कांदा चांगला परतून झाला, यामध्ये आपल्याला एक मोठ्या साईजचा बारीक चिरलेलं टोमॅटो घालून घ्यायचंय। टोमॅटो आपल्याला हलकसं मऊ होईपर्यंत 3 ते 4 मिनिटं छान परतून घ्यायचंय। आता टोमॅटो देखील चांगलं परतून झालं, आपल्याला याला असं चमच्याने मॅश करून घ्यायचंय म्हणजे भाजीला छान दाटसरपणा येतो। आता यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण घालून घेऊयात। यामध्ये आपण काजू, आलं, लसूण आणि मकीचे दाणे घालून घेतले होते। संपूर्णच वाटण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता हे वाटण आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटं तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे। इथे हे वाटण तेल सुटेपर्यंत चांगलं परतून झालेलं आहे। आता यामध्ये काही मसाले घालून घेऊया। पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे, 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरचीचं तिखट घालायचं आहे रंगासाठी। 1 चमचा यामध्ये किचन किंग मसाला घालायचा आहे। पाव चमचा यामध्ये गरम मसाला घालून घेतला आणि 1 चमचा यामध्ये धणे पावडर घातली। आता हे सर्व मसाले यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार केलं होतं तर त्याला काही वाटण लागलेलं होतं, त्यामध्येच मी अर्धा कप पाणी घालून घेतलं आणि ते पाणी यामध्ये घालून घ्यायचंय। याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आज आपण हॉटेल स्टाईल मकीच्या दाण्यांची भाजी बघत आहोत। भाजीला चव देखील हॉटेल स्टाईल येण्यासाठी आणि त्याच चवीची तयार होण्यासाठी यामध्ये आपल्याला 4 चमचे फ्रेश क्रीम घालून घ्यायची आहे। तुम्ही ते दुधावरची साय सुद्धा घालू शकता किंवा तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम सुद्धा नसेल आणि दुधावरची साय देखील नसेल तर तुम्ही ते 2 चमचे दही घालू शकता। याला मिक्स करून घेतलं। आता यावरती झाकण ठेवायचे 2 मिनिटांसाठी आणि यावरती एक वाफ आपल्याला काढून घ्यायची आहे। 2 मिनिटं झालेली आहे, झाकण काढून घ्यायचं। आता यामध्ये हे शिजवून घेतलेले मकीचे दाणे घालून घ्यायचे। याला छान मिक्स करून घ्यायचं। यामध्ये आपल्याला 1 ग्लास गरम करून घेतलेलं पाणी घालायचंय। पुन्हा याला मिक्स करून घ्यायचं। जी हॉटेल स्टाईल भाज्या असतात तर त्यामध्ये जास्त पाण्याचा वापर केला जात नाही, अशाच पद्धतीची थोडीशी घट्टसर ही भाजी असते। यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे आणि याला मिक्स करून घ्यायचं। आता ही भाजी आपल्याला गॅसच्या अगदी मंद आचेवरती 3 ते 4 मिनिटं झाकण न ठेवता शिजवून घ्यायची आहे। इथे मी भाजी शिजवून घेतलेली आहे। बघू शकता भाजीवरती मस्त असा कट आलेला आहे आणि भाजी दिसायला अप्रतिम दिसत आहे। यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि थोडंसं पनीर आपल्याला असं यावरती किसून घालायचं आहे, म्हणजे भाजी चवीला आणखी चविष्ट तयार होते। जर पनीर नसेल तर इथे तुम्ही चीज सुद्धा वापरू शकता। आता याला मिक्स करून घ्यायचे। तयार झाले इथे आपली हॉटेल स्टाईल मकीच्या दाण्यांची भाजी। चवीला अगदी भन्नाट अशी ही तयार होते। लहान काय मोठे सुद्धा फार आवडीने खातील एवढी चविष्ट ही भाजी तयार होते। तुम्ही या भाजी सोबत चपाती खाऊ शकतात, नान खाऊ शकतात किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असतील तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।